राष्ट्रीय अध्यक्ष आमचे साहेब प्रकाश आंबेडकर यांची सभा ठेवण्यात आलेली आहे, बाळासाहेब आंबेडकर यांची. आणि आमचा जे मेन उद्देश आहे ते असं आहे की जे आपण अगोदर असं वाटतं लोकांना की वंचित आघाडी एक काँग्रेसची बीजेपीची बी टीम आहे, पण आज लोकांना हे समजत आहे की वंचित आघाडीचं गठबंधन मुंबईमध्ये पण झालं आहे, वंचित आघाडीचा गठबंधन नागपूरमध्ये पण झालं आहे, पण नागपूरमध्ये आम्हाला सीटे नाही दिली त्यांनी, पण आमचं गठबंधन झालं होतं. तर असं काहीच नाही की बीजेपीची काही बी टीम आहे म्हणून. दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही बीएसपी बघाल तिथे फक्त तुम्हाला माहित आहे काय होत आहे बीएसपी मध्ये, फक्त आपल्या जातीच्या नावावर ते लोक वोट मागतात आणि ते लोक तिकीट विकत आहेत. आणि काँग्रेसमध्ये तर तुम्हाला सगळंच माहिती आहे काँग्रेसमध्ये काँग्रेस कोण चालवत आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट काँग्रेस बीजेपी चालवत आहे नागपूरमध्ये. तर आता मला असं पर्सनली वाटलं, लोकांना पण समजत आहे की वंचित बहुजन आघाडी एकमेव अशी पार्टी आहे जे खूप जास्त म्हणजे सरकारसोबत लढत आहे. आमचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ते म्हणजे समोरून जाऊन लढा देतात, म्हणून आम्हाला असं वाटते की वंचित बहुजन आघाडी लोक आता ह्या वेळेस चान्स देतील. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण निवडणुका लढत आहे, काय मुद्दे वाटतात तुम्हाला? आणि जनतेने बीएसपीला यापुढे मागे जे आहे ते निवडून दिले होते, काँग्रेस उमेदवार होता, वंचित यंदा फुल फ्लेज मध्ये निवडणुका लढत आहे, काय तुम्हाला वाटतंय? माझ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला इथेच दाखवतो मी. हा मैदान अगोदर जसा होता आता पण तसाच आहे. हा मैदान तुम्हाला म्हणजे आता नाही बदलला. तर जर तुम्ही आमचा प्रभाग फिराल तर जसा तो 9 वर्ष बीएसपीने काम नाही केलं. मी नाही म्हणत की बीएसपीने काम नाही केलं, माझं म्हणणं नगरसेवकाने काम नाही केलं. कुठल्या पण नगरसेवकाने ते काम नाही केलं. काही डेव्हलपमेंट नाही आहे. आमच्या इथे जेवढ्या शाळा होत्या अगोदर सगळ्या बंद झाल्या आहेत. लोकांना तुम्ही गड्डी उद्यामध्ये लोकांना ड्रेनेज सिस्टम नाही आहे, पिण्याचं पाणी नाही आहे. लुम्बिनी नगरमध्ये पोलीस चौकी नाही आहे. लोक एवढे त्रासून गेले तिथे की ते एक पोलीस चौकी नाही, ते क्रिमिनल्स लोक फिरत राहतात, लोकांना त्रास देतात. पण इथे लुम्बिनी नगरच्या लोकांनी 10 कंप्लेंट केली की आम्हाला चौकी द्या, ते आता आम्हाला चौकी नाही भेटली. शाळा ते स्टार्ट नाही झाल्या आहेत, ड्रेनेज सिस्टम बंद आहे. आमचं तुम्ही मैदान बघाल, मैदानमध्ये दिवाल नाही आहे. लोक म्हणजे खूप त्रासून गेल्यात अगोदरच्या नगरसेवकांपासून. आणि असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी, बाळासाहेबांनी मला जे चान्स दिलाय तर मी म्हणजे हा चान्स मी गमावणार नाही. मी लोकांसाठी भरपूर कामं करणार. आणि त्यांनी मला असं म्हटलं होतं की प्रतीक तू डबल MSc आहे, असं शिकला तरुण जर आमच्या वंचित मध्ये येईल तर आम्हाला हेल्प होईल. म्हणून मी आता वंचितमध्ये आणि वंचितची जी आयडिओलॉजी आहे ते मला म्हणजे एकदम मॅच होत आहे माझ्या आयडिओलॉजीशी, म्हणून मी आता वंचितमध्ये आहोत. तर बाकी आपण जनतेला सांगता की उच्च शिक्षित नगरसेवक पाहिजे की काय मुद्दे काय घेऊन चालले आहे, म्हणजे जनतेचे काय प्रतिसाद आहे सगळ्या गोष्टीकडे? बघा मी तुम्हाला सांगतो की मी 2009 पासून लोकांना मोफत शिकवत आहोत. हा पण माझा स्टुडंट आहे, हा जो मागे उभा आहे हा पण माझा स्टुडंट आहे. मी लोकांना म्हणजे खूप वर्षांपासून शिकवतो, मोफत शिक्षण देत आहोत. माझे स्टुडंट्स आता खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आणि मग आपण आता मी खीरचा पण वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. मी नगरसेवक नसताना पण मी लोकांची आतापर्यंत हेल्प करत आहोत, तेव्हाच एवढे लोक माझ्यासोबत उभे आहेत. आणि लोकांना माहित आहे की उच्च शिक्षित तरुण आहे, लोकांसाठी धावतो, तर लोक माझी हेल्प करतील आता. तर वंचितची या तुम्हाला वाटतं की प्रभाग क्रमांक 9 मध्ये सीट निघत आहे? कारण कसं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं म्हटलं आहे की जसं एका माणसाला 4 वोट द्यायची आहे, त्यांनी अ ब क नाही लढवली. त्यांचं म्हणणं आहे की अ ब क जर आपण लढवू तर तिथे काय होतील की वोट आपले डिवाइड होतील आणि बीजेपी जिंकून येईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं की अ ब क नाही लढवू, फक्त आपण ड लढवू. तर तुम्ही अ ब क कोणाला पण वोट द्या, फक्त ड मध्ये तुम्ही वंचितला वोट देऊन आम्हाला विजयी करा. तर ज्या पद्धतीने आपण म्हटलं की भाजप जे आहे आरोप लावत होते की वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम आहे, माफ करा काँग्रेस आरोप लावते बीजेपीची बी टीम आहे, ते आता त्याबद्दल आता जनता काय म्हणते? आता जनतेला हळूहळू समजत आहे की ऍक्च्युअल सीन काय आहे. काँग्रेस नरेटिव्ह आहे हा ऍक्च्युअली